नमस्कार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. तसंच पहिली न्यूज आहे म्हणजे ऑइलच्या प्राइस अराऊंड 64 डॉलरच्या जवळपास आहेत सध्या. तर जिओ पॉलिटिकल टेन्शन वाढत असल्यामुळे यामध्ये जास्त पॉझिटिव्ह मुवमेंट वगैरे दिसत आहेत ऑइलमध्ये, जे की डिमांड ग्लोबली होत आहे. पण ओव्हर सप्लाय वगैरे सौदी अरेबियाने वगैरे ऑलरेडी कट केलेलं आहे. तसेच सर्च ऑइलमध्ये US रिच कंट्री आहे, म्हणजे तिथं शेल ऑइल वगैरे म्हटलं जातं. ड्रमचे ओपिनियन आहे की मार्केट शेअर वगैरे जास्त अक्वायर आपल्याला करायचे आहे असं म्हणजे ट्रम्पला वाटत आहे. म्हणजे ओपेक प्लस कंट्रीमध्ये ते US नाही तर स्पेशली तसेच US ओपेक प्लस कंट्रींना वाटत आहे अगर आपण प्रोडक्शन कट करतच राहिलो तर आपण एक स्पेस देत आहोत इथं USला. तर आपल्या प्राइजेस वाढवून हे USसाठी एक प्रॉफिटेबल होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात पुढील न्यूज आहे म्हणजे USची ट्रेझरी यील्ड जी आहे ती आपल्याला म्हणजे थोडी वाढलेली दिसत आहे. म्हणजे अराऊंड 4.25 क्रॉस केली आहे तिने. तर आता US फेड चेअरमनची आज स्पीच एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे त्यामध्ये वगैरे रेट कट होईल किंवा स्टेबल राहील याचा अंदाज येईल आपल्याला. तर म्हणजे त्यात रेट कट होईल किंवा नाही होणार असं दोन्ही वाटत आहे, पण रेट कट होण्याचे चान्सेस वगैरे कमी आहेत. आणि याच नंबरमुळे यील्ड जी आहे ती वर खाली होत असते. तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे RBIची मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग वगैरे चालत आहे. त्याचा उद्या रिझल्ट येईल, म्हणजे पब्लिक होईल. एक्सपेक्टेड आहे की रेट कट होण्याचे चान्सेस वगैरे नाहीत. मार्केटला बी वाटत आहे की नॉट इंटरेस्ट रेट कट होणार नाही, म्हणजे रेट कट वगैरे होणार नाही. मार्केटला बी हेच अपेक्षित आहे. पण फूड इन्फ्लेशन जास्त आहे, स्लो डाऊन रिक्वायरमेंट आहे, हे एक मोठं डिस्कशनचा पार्ट असेल RBIचा. म्हणजे ग्रोथला महत्त्व द्यायचं की इन्फ्लेशनला महत्त्व द्यायचं, कारण की इन्फ्लेशन हायर लेवलवर आहे सध्या. पण ग्रोथ वगैरे जी आहे ती स्लो आहे. इन्फ्लेशनला महत्त्व जास्त दिलं तर इंटरेस्ट रेट कट नाही होणार. जर ग्रोथला जर जास्त म्हणजे प्रायोरिटी दिली तर इंटरेस्ट रेट कट होऊ शकतात. तर यावेळी इंटरेस्ट रेट कट होण्याची अपेक्षा तेवढी जास्त नाही. पण मार्केट म्हणजे एक्सपेक्टेड करत आहे की CRR म्हणजेच कॅश रिझर्व रेशो जो आहे, म्हणजे जो कॅश बँकेला स्वतःकडे ठेवावी लागते, म्हणजे लिक्विडिटी ठेवण्यासाठी ती ठेवावी लागते स्वतःकडे, तर त्यात थोडं कट होऊ शकतं असं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे मार्केट 25 बेसिस पॉईंटने एक्सपेक्ट करत आहे म्हणजे रेट कट होण्यासाठी, जो की आता CRR जो आहे तो 4.5% आहे, जो की आता म्हणजे 4.25% होण्याची अपेक्षा आहे. यामुळे क्रेडिट ग्रोथ जी आहे ती थोडी पॉझिटिव्ह होऊ शकते. CRR कमी झाली तर बँकिंग सेक्टरसाठी चांगलंच असेल. तसेच पुढील न्यूज आहे आपलं इंडियाचा सर्व्हिस PMI नंबर जो आहे तो म्हणजे 58.4 आला आहे, जो की थोडा कमी आलेला आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये हा जो नंबर होता तो 58.5 होता, पण सप्टेंबरमध्ये जो नंबर होता तो 57.5च्या जवळपास होता. म्हणजे जुलैमध्ये हा जो नंबर होता तो 60+ गेलेला होता. मग या क्वार्टरमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट वगैरे दिसत नाही तेवढं. म्हणजे GSTचे नंबर जे आहेत ते तेवढे खासी आपल्याला दिसून येत नाहीत. तसेच पुढील न्यूज आहे म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटकडून तर जे रिव्हर थ्रू वॉटरवे जे असतं, म्हणजे नदीतून जे जलमार्ग वगैरे होतात, म्हणजे जे वॉटरवेतून ट्रान्सपोर्ट वगैरे होतात, त्यावर गव्हर्नमेंट वगैरे जास्त फोकस वगैरे करत आहे. जे की इनलँड वॉटरवे ज्या कंपनी करतात त्यांना गव्हर्नमेंट 35% सबसिडी देणार आहे. तर
रिव्हर थ्रू आपले ट्रान्सपोर्ट ओनली 2% आहे, रोड थ्रू 65% आहे, 26% रेल्वेतून आहे. यासाठी वॉटरवे म्हणजे वॉटरवे वाढत असेल तर का वाढावे लागेल, कारण की लो कास्ट असतं तिथं, म्हणजे लो कास्टमुळे मध्ये ट्रान्सपोर्ट वगैरे इथं होत असतं. हे लॉजिस्टिक कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह असेल, स्पेशली डोमेस्टिक कंपन्यांसाठी हे पॉझिटिव्ह असेल. त्याच्यात पुढील म्हणजे हिरोने न्यू इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे म्हणजे विडा ही लॉन्च केली आहे, म्हणजे V2 हा लॉन्च केला आहे, ज्याची किंमत वगैरे म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असेल. ह्याची किंमत वगैरे 1 लाखापेक्षा जो कमी असेल. इथे जास्त कॉम्पिटिशन वगैरे या सेगमेंटमध्ये वाढत आहे. इथे करंटली हिरोचं जे मार्केट शेअर आहे ते तेवढं जास्त नाही, म्हणजे ऑलमोस्ट 5% आहे. हिरो जो ब्रँड आहे या सेगमेंटमध्ये दुसऱ्याकडे असल्याने हे विडा या ब्रँडने वगैरे लॉन्च करा. हे जे 1 लाखापेक्षा कमी असणाऱ्या EV स्कूटर वगैरे सर्वच प्लेयरकडे आहेत, म्हणजे बजाज, TVS, ओला या सर्वांकडे या EV वगैरे आहेत, म्हणजे स्कूटर वगैरे आहेत. त्यामुळे इथं कॉम्पिटिशन जे आहे ते आपल्याला वाढताना आपल्याला दिसून येतं. तसंच पुढील न्यूज आहे आपलं UK. तर UKचा वोडाफोन ग्रुपने ऑलमोस्ट 3% स्टेक सेल करण्याचे प्लॅन केला आहे, म्हणजे इंडस टावरमधील. तर म्हणजे ही डील होण्याची वगैरे अपेक्षा आहे. त्याने म्हणजे इंडियन असेलच्या अगेन्स्ट जे डेप्ट वगैरे घेतला आहे त्यांचं थोडं पेमेंट ते करतील यातून, आणि तसेच वोडाफोन आयडियाचे जे आउटस्टँडिंग ड्यू आहे ते क्लिअर करतील यातून. तर आता यांचा जो इंडस टावरमध्ये लेस दॅन 1% शेअर आहे, तर म्हणजे 18% त्यांनी सेल केले आहेत त्यांनी, तर म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी. आता ही जी कंपनी आहे म्हणजे इंडस टावर ही आता कम्प्लिटली यांची जी मेन कंपनी आहे ती एअरटेल ही मेन कंपनी वगैरे बनली आहे यांची. तसेच पुढील न्यूज आहे म्हणजे एअरटेलचीच न्यूज आहे, म्हणजे भारतीय एअरटेलने ऑलमोस्ट म्हणजे 1.2 बिलियन डॉलरची डील वगैरे साईन केली आहे. म्हणजे तर ही जी डील आहे ती इरिगेशन सोबत वगैरे केलेली आहे, म्हणजे सॅमसंगमध्ये म्हणजे सॅमसंगसोबत वगैरे रिन्युएबल न्यू इक्विपमेंट ऑर्डर अँड सर्व्हिस रिन्युएबलसाठी ही डील केली आहे. आणि तसंच मेन ह्याचं जे डीलचं ध्येय आहे ती 4Gला एक्सपांड करण्यासाठी आणि 5Gला प्रिपेअर करण्यासाठी ही डील वगैरे त्यांनी केलेली आहे. तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे स्टार सिमेंट. तर स्टार सिमेंटबद्दल वगैरे मागे न्यूज येत होत्या, म्हणजे अंबुजा सिमेंट स्टार सिमेंटला ॲक्वायर करेल अशी चर्चा सुरू होती. रिपोर्ट थ्रू ह्या न्यूज येत होत्या, पण आता त्यांनी या सर्व रिपोर्टला वगैरे कम्प्लिटली डिनाय वगैरे कंपनीने केला आहे. स्टार सिमेंटने वगैरे याला डिनाय कम्प्लिटली केला आहे. या बाबतीत आमचं काही या रिगार्डिंग काही अडाणी ग्रुपसोबत आमचं बोलणं झालेलं नाही किंवा बोलणारही नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर पाहावं लागेल यामध्ये पुढे काय होईल. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.